गुड मॉर्निंग सर्वांना. श्री स्वामी समर्थ. वेलकम टू समृद्धी ब्लॉग. तर मी बनवते आता मिनी ब्लॉग. कसा वाटतो आहे तो तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा. मग मी रोजच टाकत जाईन. आज फर्स्ट टाईम मी ट्राय करते मिनी ब्लॉग तयार करायला. तर सकाळी पहाटे उठले मी, देवपूजा केलेली आहे, स्वामींची पूजा झालेली आहे आणि समृद्धीचे पप्पा उठलेले आहेत. समृद्धी अजून काही उठले नाही. त्यांना आता क्रिसमसच्या सुट्ट्या स्टार्ट आहे, त्यामुळं मी त्यांना काही लवकर उठवत नाही आहे, झोपू देते आहे. रात्री थोडंसं लेट झोपत आहेत, तर मी पण थोडी लेटच उठते आहे, जास्त लवकर उठत नाही आहे. तर देवपूजा वगैरे झालेली आहे आणि आता मी खाली जाईल आणि नाश्त्याचं बनवूयात आपण. ओके, तर चला लेट्स गो. तर नाश्त्याचं बनवते आहे मी. तर नाश्त्याला काय बनवू विचार करत करत लास्टला मग मी विचार केला की आपण मस्त मेथी परोठे बनवूयात. तर मी यामध्ये मेथी, लसूण, जिरे, मीठ, कोथिंबीर, कांदा सगळं मिक्स करून कणिक मळलेली आहे. आणि समृद्धीच्या पप्पांना थापलेले पराठे नाही आवडत. मला आवडतात डायरेक्ट तव्याला लावलेले किंवा थापलेले, कपड्यांवरती थापलेले पराठे असे आवडतात मला. पण यांना चपातीसारखं लाटलेलेच आवडतात, त्यामुळं मी तशी बनवते आहे. आणि समृद्धीच्या पप्पांना आज लवकर जायचं होतं म्हणून मला खूप उशीर झालेला, कारण की त्यांनी मला बोलले नाही मला लवकर जायचं. मग मला डायरेक्ट बोलले की चहाच बनव. म्हटलं नाही दिवसभर काही जेवत नाहीत, त्यामुळे मी त्यांना काही खाल्ल्याशिवाय जाऊ देत नाही, कारण टिफिन पण नाही नेत समृद्धीचे पप्पा. चला आपण त्यांना नाश्त्याला देऊयात. परोठ्यासोबत शेंगदाण्याची चटणी आणि दही दिलेलं होतं, लोणचं पण दिलेलं, पण लोणचं तेवढं आवडत नाही त्यांना. आणि हे काल मार्गशीर्षचा गुरुवार होता, तिसरा मी गुलाबजामुन बनवलेले होते या सर्व खायला. परोठे बघा किती मस्त, कलर किती सुंदर आला आहे. इकडे चहा ठेवला आहे, समृद्धीच्या पप्पांना मी चहा देते, त्यांना खूप घाई आहे. यासोबत तुम्ही या परोठ्यासोबत सिंपल तुम्ही काही नसेल तर घरी जे भाज्या आहेत त्या पण मिक्स करू शकता. इकडे समृद्धी व्हिडिओ बनवते आहे काळी बिंदीवरती. कसा वाटतोय तो पण सांगा. समृद्धीला मी सहसा ब्लॅक ड्रेस घेत नाही, तर तिने तिच्या मोठ्या बहिणीची काळी कुर्ती घातलेली आहे. तिला थोडीशी अनकम्फर्टेबल आणि थोडीशी अनफिट होत होती, पण तिने व्हिडिओसाठी ती घातलेली. नाहीतर मी समृद्धीला ब्लॅक कलरचे ड्रेसेस नाही घेत, त्यामुळे तिच्याकडे नव्हता. तिला म्हटलं होतं आपण स्टिचेस करायला टाकूयात, पण तिला थांबवलं नाही. ती म्हटली मम्मी मी स्वरा दिदीचा आणते आणि आपण व्हिडिओ बनवूयात. मग तिने स्वरा दिदीचा ड्रेस घातला. स्वरा दिदी तिच्यापेक्षा फार मोठी आहे, पण बघा तिला आत्ताच तिचे ड्रेस येत आहेत. म्हणजे आमची समृद्धीची हाईट माझ्यासारखीच होणार आहे. समृद्धी छान हाईटेड होणार आहे, त्यामुळे मला काही टेन्शन नाही आहे तिच्या हाईटचं. आणि स्वराला पण मी सांगतेच एक्सरसाइज कर, थोड्याशा दोरीवरच्या उड्या मारणं फिजिकल माहिती. स्वरा 9th स्टँडर्डला आहे आणि समृद्धी 6th स्टँडर्डला आहे, तर दोघींना एकच साईज लागते कपड्यांची. तर पहा आता समृद्धीला पण नाश्त्याचं देत आहे मी. दोघांनी पण नाश्ता केला आणि आमची मायलेकींची चाललेली मस्ती नेहमीप्रमाणे. समृद्धीसोबत मी मस्ती खूप घालते, आमच्या दोघींचं बॉन्डिंगच तसं आहे. बघा इथे समृद्धीला मी त्रास देते. समृद्धीने ड्रेस चेंज केला आणि ते आमची मला श्राप द्यायला लागली समृद्धी. आणि सासूबाई नाही आहेत, गावाकडे गेल्यात, त्यामुळे आम्ही हॉलमध्येच असतो, रूममध्ये नसतो. त्यामुळे आम्ही 5 रुपयासाठी रडते. 5 रुपये पाहिजे तुला होतो. तुम्ही सांगा मित्रांनो, पैसे मुलांनी मागणं चांगलं असतं का? खायला तरी खायला मागणं चांगलं असतं का? खायला 5 रुपये मागणं चांगलं असतं का? घरी स्वयंपाक बनवलेला असताना 5 रुपये मागणं चांगलं असतं का? 5 रुपये खायला अगं बनवले ना मग परोठे. कोण खाते म्हणजे मग काय खायचंय तुला? तर तुम्ही पण असंच तुमच्या मुलीसोबत मस्ती. मराठी लोक केसान भाकरी खातात का? बॉन्डिंग खूप छान होतं आणि मायलेकींचं बॉन्डिंग असंच असलं पाहिजे असं मला वाटतं. त्रास देते पोरगी, मला लई त्रास देते. कोणाला जर मुलगी हवी असेल तर घेऊन जा, ज्याला मुलगी नाही त्यांनी संपर्क करा. चांगलं तरी मला वैताग आला या पोरीचा. कोणाला दत्तक पोरगी हवी असेल तर इथे संपर्क करा. पण खूप आगाऊ पोरगी. हा व्हिडिओ स्किप झालेला होता, समृद्धीला नाश्त्याला दिलेला, तो मी नंतर ॲड केलेला आहे. हे बघा समृद्धी खाती आहे पेरू, दही, परोठा. आणि रात्री गुलाबजामुन समृद्धीने खाल्ले नव्हते, गरम होते, त्यामुळे आता तिला मी दिले. हे तिच्या ताटातला पेरू मी गायब करते. पेरू आमच्या तिघांना पण खूप आवडतो. मग सर्दी हो, खोकला हो, काही पण हो, आम्ही नेहमीच खातो.
मग आमच्या मायलिकीच्या मस्तीनंतर वाजले 4:30. मग मी दोघांना घेऊन झोपी गेले. गुड नाईट, बाय बाय, टेक केअर.